नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। जळगाव शहरात पुन्हा अपघात, बालकाला चिरडणाऱ्या डंपरला जमावाने पेटवले। दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी जळगाव शहरात अवजड वाहतुकीमुळे होणारे अपघात पाहता नुकतीच नियमावली जारी करण्यात आली, मात्र त्यानंतरही अपघातांचे सत्र थांबलेले नाही। कालिंका माता चौकात भरधाव डंपरने धडक दिल्याने 9 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून बालकासोबतच दोघे जखमी झाले आहेत। हा अपघात बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी रात्री 8:15 वाजेच्या दरम्यान घडला। दरम्यान संतप्त जमावाने यावेळी डंपर पेटवून दिल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। योजस धीरज भराटे, वय वर्ष 9, राहणार लीला पार्क, अयोध्यानगर, जळगाव असे मयत चिमुकल्याचे नाव आहे। योजेश हा चिमुकला आई वडील आणि बहीण भक्ती धीरज भराटे यांच्या सोबत अयोध्यानगरातील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्यात होता। बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी बादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते। संध्याकाळी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे सायंकाळी 7:15 वाजेच्या सुमारास बाची भक्ती आणि भाचा योजस यांच्या सोबत दुचाकीने कालिंका माता चौकातून जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत योजेश बराटे हा चिमुकला जागीच ठार झाला, तर बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे हे किरकोळ जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच कालिंका माता चौकात उभ्या असलेला डंपर संतप्त नागरिकांनी पेटवून दिला, त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। MIDC पोलिसांना तसेच स्थानिक पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेत जमावाला पंगवले, तसेच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते। मैं अलविदा लेती हूँ, आपकी एंकर दिव्या कांबले। देखते रहिए CBN Press the bell icon on the हर YouTube समस्या में आपके and never साथ, miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN न्यूज 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद।